हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 47. जया दोघांच्या आलिंगनी, विरोनी गेली दोन्ही. आघवियाची रजनी, दिठीची जे. अर्थात जशी दृष्टी काळोखात विलय होते किंवा प्रकाशात रात्र जशी प्रकाशमय होते, तसे शिव आणि शक्ती यांच्या मिलनाने दोघेही विरून गेली. दिठी. दिठी याचा अर्थ आहे दृष्टी किंवा प्रकाश किंवा झगमगाट. यामुळे आघवियाची रजनी, दिठीची जे याचे 3 अर्थ आहेत. हे तिन्ही अर्थ या ओवीला अतिशय चपखल लागू आहेत. 1. दृष्टी. आपली दृष्टी रात्री काळोखात काहीही पाहू शकत नाही. यामुळे असे वाटते की जणू काही आपली दृष्टी रात्रीच्या काळोखात विलय झाली आहे, एकरूप झाली आहे, समर्पण झाली आहे. न दिसणे हा काळोखाचा गुण आपल्या दृष्टीनेही स्वीकारला आहे. यामुळे ती काळोखात पाहू शकत नाही. 2. प्रकाश. सूर्य उगवताच रात्र सरली आणि रात्री काळोखाचे साम्राज्य केलेल्या रजनीने प्रकाशाशी एकरूपता धारण केली. ती त्यात समर्पण झाली, ती प्रकाशात विलय झाली. यामुळे काळोख लुप्त झाला. 3. झगमगाट. सूर्य उगवताच रात्र सरली आणि प्रकाशाच्या झगमगाटात रजनीचा काळोख हा गुण लोप पावला आणि तो कोठेतरी दूर निघून गेला, लुप्त झाला. विरोनी गेली दोन्ही. येथे माऊली त्यांचा साक्षात्कार अतिशय सोप्या भाषेत आणि सोपी उदाहरणे देऊन उघड करत आहेत. आपल्यासाठी, आपल्यालाही असा साक्षात्कार व्हावा आणि आपण मुक्त व्हावे, यासाठी म्हणून मागील ओवीप्रमाणेच येथे 3 दृष्टांत देऊन दृष्टांत कुबेर असलेले माऊली उपदेश करत आहेत. माऊली म्हणतात की शक्ती आणि शिव यांची एकरूपता झाली की ती दोन्हीही विरून जातात. जशी दृष्टी काळोखात विरून जाते किंवा रजनी सूर्याच्या प्रकाशात विरून जाते किंवा सूर्याच्या झगमगाटात रजनीचा काळोख हा गुण विरून जातो, त्याप्रमाणे शिव आणि शक्ती यांच्या मिलनाने ती दोघेही विरून जातात. महाविलक्षण अनुभूती आहे ही. ध्यान समाधी साध्य झाली, ती परमदिव्य प्रकाशाची अनुभूती प्राप्त झाली की आपल्यात आमूलाग्र फरक होतो. शक्ती म्हणजे भौतिक जगत आपल्यासाठी क्षुद्र होते. आपल्याकडून आपोआपच भौतिकाचा देहधर्मापुरताच उपयोग होऊ लागतो. उदाहरणार्थ, भूक भागली की अन्न सेवन करताना आपण पूर्णपणे तृप्त होतो आणि आपल्याकडून अन्न खाणे आपोआप थांबते. केवळ देह जीवित असण्यासाठी आपल्याला अत्यावश्यक इतकेच उपभोग आपण घेतो. बाकी भौतिकाची आपल्याकडून सहजच आपोआपच उपेक्षा होते, त्यात जराही रुची राहत नाही. आता देह जीवित ठेवण्याचा एकमेवाद्वितीय उद्देश सायुज्यमुक्ती प्राप्त करणे हाच असतो. यापुढे आणखी महादिव्यत्व प्राप्त होते. ध्यान समाधी साध्य झाली, ती परमदिव्य प्रकाशाची अनुभूती प्राप्त झाली की आपल्यात आमूलाग्र फरक होतो. शक्तीपासून म्हणजेच अनावश्यक उपभोगांपासून सुटका झाली की आपण पूर्णपणे शिवोपासनेला वाहून घेतो. हे अध्यात्म असते. याचा उपयोग सायुज्यमुक्ती प्राप्त करण्यापुरताच उरतो. आपण अध्यात्मातही गुंतत नाही. तेथील सोपस्कार आपल्याला त्यात अडकवून ठेवू शकत नाहीत. यथाकालावधी आपण अध्यात्मामधूनही दूर होतो आणि त्या पलीकडे उच्च जागी विराजित होतो.
आता आपली शिवापासूनही सुटका होते. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण कधीही आणि कोठेही ध्यान समाधीस्थ होतो. यात साधना उपासनेचे जराही सोपस्कार नसतात. अध्यात्म अति उच्च जागी होऊन स्थिर होते. आता देह जीवित असेपर्यंत प्रभुकार्य हेच एकमेव उद्दिष्ट राहते. आपल्या कुटुंबाची व्याप्ती आपल्या घराबाहेर वाढते. आता साधक आपले कुटुंबीय असतात. विश्वची माझे घर अशी आपली फार मोठी मधुर अवस्था होते. आपण परब्रह्म पुरुषोत्तमाचा संसार सांभाळू लागतो. ओवी क्रमांक 48. वायू चळवळेशी जिराला व्योमाचिये कुशी, आटला प्रलय प्रकाशी सप्रभ भानू. अर्थात प्रलय काळात सर्वस्व उद्ध्वस्त करणारा महाशक्तिशाली वायू चिदाकाशात अंतराळात जिरून जातो. तसेच प्रलय काळात अतिशय प्रखर तेजपुंज असा सूर्य परमदिव्य प्रकाशात विरघळून जातो. प्रलय हिंदुस्थानी तत्त्वज्ञान हजारो वर्षांपूर्वीपासून जतन होत होत आलेल्या विज्ञानामधून आणि योगियांच्या तपस्वींच्या ध्यानसमाधीमधील आध्यात्मिक अनुभूतीमधून असे सांगते की येथे एकमेव परब्रह्म पुरुषोत्तम सोडल्यास बाकी सर्व परब्रह्म पुरुषोत्तमामधून त्या परमदिव्य चैतन्यामधून निर्माण झालेले आहे. यामुळे निर्मितीच्या वैश्विक नियमानुसार जे जे निर्माण झालेले आहे ते सर्व यथाकाळी विनाश होणारे म्हणजे विलीन होणारे आहे. यात स्थलकालाचा फरक होतो इतकेच. तथापि जे जे निर्माण झालेले आहे ते मर्यादित आयुष्य असलेले आहे आणि यामुळे ते त्याचे आयुष्य संपले की विनाश होते, विलीन होते. विनाश होताना ते त्याच्या निर्माणात विलीन होत जाते आणि अंतिमतः येथे मूलभूत पूर्वस्थिती म्हणजे परब्रह्म पुरुषोत्तम जसा होता तसा उरतो. याला प्रलय असे म्हणतात. येथे ब्रह्मांडातील निर्मितीचा एक सर्ग संपन्न होतो. यातही एक विशेष लक्षात घ्यायचा अति महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रलयकाळी सर्व निर्माण जरी आपापल्या निर्माणात विलीन होत गेले तरी अंशात्मा जर संचिताने लपेटलेला असला तर तो पुरुषोत्तमात विलीन होत नाही, होऊ शकत नाही. वास्तवात अंशात्मा हा परम आत्म्यामधून परमचैतन्यामधून निर्माण झालेला आहे. तरीही तो परम आत्म्यात परमचैतन्यात विलीन होत नाही, कारण तो परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र नसतो. त्याला अतृप्त संचित उपभोग लपेटलेले असतात. याचप्रमाणे जे सायुज्यमुक्त अंशात्मे असतात तेही परम आत्म्यात परमचैतन्यात विलीन होत नाहीत, कारण ते जरी परिपूर्ण शुद्ध आणि परिपूर्ण पवित्र असले तरीही त्यांना पुनर्जन्म घेण्याची आच असते आणि त्यासाठी ते प्रलय झाल्यावर देहत्याग करून अंतराळात वास्तव्य करतात. पुनर्जन्माची आच असणे इतका सूक्ष्म फरक त्यांना परमात्म्यात परमचैतन्यात विलीन होऊ देत नाही. याचा उपयोग परमात्म्याला असा होतो की जेव्हा प्रलयानंतर पुन्हा विश्वनिर्मिती होते तेव्हा त्याला येथे पुन्हा अंशात्मा म्हणून यावे लागत नाही. हे अमुक्तात्मे सायुज्यमुक्तात्मे अगोदरच येथे अंतराळात असतात. प्रलयानंतर पुन्हा विश्वनिर्मिती होईपर्यंत संचिताने लपेटलेले अमुक्तात्मे आणि सायुज्यमुक्तात्मे अंतराळात पुन्हा विश्वनिर्मिती होण्याची प्रतीक्षा करतात. पुन्हा विश्वनिर्मिती झाली की ते त्या संचिताप्रमाणे पुनर्जन्म घेतात. सायुज्यमुक्तात्मेही पुनर्जन्म घेतात. अर्थात अशावेळी या पुनर्जन्म घेणाऱ्या अंशात्म्यांना माता कुटुंब आयतेच तयार मिळत नाही, त्यांनाच त्याची सुरुवात करावी लागते. प्रलयानंतर विलिनीकरण कसे कसे होते ते मोठे जाणून घेण्यासारखे आहे. प्रलय होतो तेव्हा पृथ्वी
त्यावरील समस्त चराचर सह आप म्हणजे पाण्यात विलीन होते. पृथ्वीवरील सर्व जलसाठा समुद्रसागर महासागर खवळून पृथ्वीला गिळून घेतात. ही महा सुनामी असते. अशा वेळी अंशात्मे अंतराळात अंतर्धान होतात. पाण्याची तेजामुळे त्यातील प्रखर उष्णतेमुळे वाफ होते. अर्थातच यावेळी पृथ्वीची अध्याऋत कक्षा परिघ घेर नष्ट होतो. यामुळे तेज अंतराळातील परमतेजात विलीन होते. याच वेळी वायूही अंतराळात विलीन होतो. तसेच आकाश चिदाकाशाला जोडले जाते. पृथ्वीची कक्षा नष्ट झाल्यामुळे पृथ्वीवरील तेज वायू आकाश एकाच वेळी अंतराळात विलीन होतात. अशा प्रकारे पृथ्वी अंतराळात विलीन होते. तिची नाव निशाणी राहत नाही. अशाच प्रकारे तमाम ग्रह गोल तारे धूमकेतू त्यांच्या आयुष्याप्रमाणे अंतराळात विलीन होतात. परब्रह्म पुरुषोत्तमाला एकटेपणा नकोसा होतो. तसेच अमुक्तात्मे सायुज्य मुक्तात्मे यांच्यासाठी तो पुन्हा विश्वनिर्मितीच्या कामाला सुरुवात करतो. विश्वनिर्मिती पुन्हा झाली की अंतराळातील अंशात्मे पुनर्जन्म घेतात. विश्वाचा एक नवा सर्ग सुरू होतो. वायू भानू याच प्रलयाचा दृष्टांत देऊन माऊली या ओवीत सांगतात की प्रलयकाळी वायू आकाशाच्या अंतराळाच्या कुशीत कोठल्या कोठे जिरून जातो. त्याचा ठाव ठिकाणा उरत नाही. तसेच प्रलयकाळी भानू म्हणजे सूर्य आकाशाच्या अंतराळाच्या कुशीत कोठल्या कोठे विरून जातो. त्याचा मागमूस उरत नाही. याचप्रमाणे जर आपण शिवशक्तीचे मूलभूत तत्त्व समजून घेतले तर आपण शक्तीचा देहधर्मापुरता उपयोग करून शिवोपासनेने त्या पलीकडे या दोहोपलीकडे परब्रह्म पुरुषोत्तमाप्रत यात्रा करू शकतो. शिवशक्तीत ऋतून भौतिक आयुष्य आध्यात्मिक जीवन सीमित करून येथे राहू नका. अंतिमतः शिवशक्ती दोन्हीही परब्रह्म पुरुषोत्तमात विलीन होणारी आहेत हे समजून घ्या. याचा अर्थ प्रलयाची वाट न पाहता आपण सत्संग अध्यात्म साधना उपासना या योगे परमतत्वाला प्राप्त करू शकतो. साक्षात्कारित होऊ शकतो. आपण याच देही याच जन्मी सायुज्य मुक्त होऊ शकतो. हरि ओम.